ड्रग्स प्रकरणातला आरोपी असलेल्या पुजाऱ्यांच्या देवीचा दररोजच्या पूजेसाठी संबंध नसल्याचं पुजारी मंडळानं सांगितलंय। 3 वर्षापासून तुळजापुरात सुरू असलेल्या ड्रग्स विरोधी तस्करी विरोधात पुजारी मंडळानं पहिल्यांदाच आवाज उठवल्याचा दावा बिपिन शिंदे यांनी केलाय। पुजारीच ड्रग्स तस्कर असल्याचं कळतंय। तुळजापूरच्या मंदिरातून एक खळबळजनक प्रकार समोर येतोय। एका मोठ्या ड्रग्स रॅकेटमध्ये मंदिराचे पुजारीच सामील आहेत। अशा 13 पुजाऱ्यांची नावं आता समोर आली आहेत। आता जिल्हाधिकाऱ्यांनी या 13 पुजाऱ्यांची नावं मागवली आहेत आणि त्यांच्यावर चौकशी होणार आहे। या चौकशीत काय अहवाल समोर येतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरतंय। तुळजापूर हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि तिथल्या आपण थेट तुळजापुरात जाऊया। त्यासाठी त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। नक्कीच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीला ड्रग्सचा विळखा पडल्याची बातमी जी आहे ती सर्वप्रथम साम टीव्हीने दाखवली होती। जर आपण पाहिलं तर ही कारवाई जी आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वात अगोदर तामलवाडी टोल नाक्यावर जी आहे ती पोलिसांनी केलेली होती आणि यामध्ये जवळपास 3.5 लाख रुपयाचा ड्रग्ज जो आहे तो पकडलेला होता आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली। खरं तर याच्यामध्ये जर आपण आताचं जर स्टेटस पाहिलं तर याच्यामध्ये जवळपास 35 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। यातील 21 आरोपी जे आहेत ते अद्याप फरार आहेत। मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये आता तुळजाभवानी मंदिरातील जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे। जवळपास 13 पुजाऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याची जी माहिती आहे ती पोलीस तपासातून समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्तिकिरण पुजारी यांनी देखील आता हे ऍक्शन मोडवर आलेली परिस्थिती पाहायला मिळते। खरं तर या सर्व पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान देखील कारवाई करणार असल्याची जी माहिती आहे ती जिल्हाधिकारी